रामपूरच्या जंगलाचा राजा न्यायी आणि शक्तिशाली होता. त्याच्या राज्यात सगळे प्राणी सुखासमाधानाने राहत असत. पण मागील काही महिन्यांपासून जंगलात काही विचित्र घटना घडत होत्या. यासाठी सगळे चिंताग्रस्त होऊन शेरसिंगला भेटायला गेले. महाराज, दररोज सर्व प्राण्यांची ताकद कमी होत चाललीये. काहीतरी करा, नाहीतर सगळे प्राणी कमजोर होऊन जातील. पण असं कसं होऊ शकतं? मी ऐकलंय की काळ्या घाटातून काहीतरी शक्ती निघत आहे, जी सगळ्यांची शक्ती नष्ट करत आहे. याचा अर्थ आपल्याला काळ्या गुहेत जाऊन माहिती काढावी लागेल की अखेरीस ही काय शक्ती आहे जी माझ्या जंगलवाशांची शक्ती नष्ट करते. पुढील दिवशी सगळे प्राणी काळ्या गुहेकडे निघाले आणि काहीच वेळात काळ्या गुहेमध्ये सगळे येऊन पोहोचले. ही तर अगदी विचित्र जागा आहे. इकडे चारी बाजूला चित्र बनवलेली आहेत. हे चित्र आपल्याला काहीतरी सांगू इच्छितय. आपल्याला विचार करायला हवा की हे आपल्याला काय सांगत आहे. कोल्हिणी, तू सगळ्यात जास्त हुशार आहेस. सांग, हे चित्र आपल्याला काय सांगू इच्छितात? सगळ्या चित्रांना नीट निरखून कोल्हा म्हणाला, महाराज, एका चित्रात जादूचा दगड बाबांच्या हातात आहे. याचा अर्थ जर हा दगड पवित्र हातात राहिला तर सगळं काही चांगलं होईल. आणि हा दगड जर एखाद्या वाईट व्यक्तीच्या हातात असेल तर सगळं वाईट होऊ शकतं. बरोबर महाराज. पण हा दगड तर इथेच पडलेला आहे. यावेळी हा ना कोणा चांगल्याच्या हातात आहे ना कोणा वाईटाच्या हातात आहे. तर मग आता आपल्याला काय करायला हवं? हेच तर कळत नाहीये की आपण काय केलं पाहिजे. सगळे विचारात पडतात, पण काही रस्ताच दिसत नव्हता आणि सगळे आपल्या आपल्या घरी निघून जातात. रात्रीच्या वेळी झोपलेला असताना शेरसिंगला एक स्वप्न पडलं. मला माहिती आहे शेरसिंग, तू काळ्या दगडाच्या काळ्या जादूने त्रासलेला आहेस. अरे, तुम्ही तर तेच बाबा आहात ना जे गुहेतील चित्रात होता? हो, मी तोच बाबा आहे. बाबा, सांगा ना, गुहेतला तो दगड आमची शक्ती का खेचून घेतोय? तेच सांगायला मी इथे आलोय. मग बाबा म्हणाले, गुफेमध्ये तू ज्या दगडाला पाहिलंयस त्याला कोणीतरी वाईट नजरेने स्पर्श केलाय, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. बाबा, वाईट शक्तीपासून वाचण्यासाठी मी काय केलं पाहिजे? या वाईट शक्तींपासून वाचण्याचा एकच उपाय, जंगलामध्ये अशा कोणत्या प्राण्याला शोधा जो पवित्र आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नसावं. मग जर तो प्राणी त्या दगडाला स्पर्श करेल तर जंगलातल्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील आणि जंगलामध्ये पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. आभारी आहे बाबा. आयुष्यमान भव. स्वप्नातून जागा होताच शेरसिंग विचारात पडला. असा प्राणी कुठून आणू ज्याने कुठलंही पाप केलं नसेल? पुढच्याच दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. मित्रांनो, काल रात्री गुहेतल्या चित्रातील बाबा माझ्या स्वप्नात आले होते आणि सांगून गेलेत की ह्या वाईट शक्तींपासून वाचण्याचा एकच उपाय आहे, जंगलामध्ये अशा कोणत्या प्राण्याला शोधा जो पवित्र आहे, ज्याने कधीही पाप केलेलं नसावं. जर तो प्राणी त्या दगडाला स्पर्श करेल तर जंगलातल्या सगळ्या वाईट शक्ती नष्ट होतील आणि जंगलामध्ये पूर्ववत सगळ्या गोष्टी होतील. महाराज, असा प्राणी आपल्याला कुठे सापडेल ज्याने एकही पाप नसेल केलं? म्हणूनच तर मी सभा बोलवलीये. आपण सगळ्यांनी मिळून असा पवित्र प्राणी शोधावा लागेल. शेरसिंग सगळ्यांना निष्पापी प्राण्याला शोधण्याचा हुकूम देतो. मग सगळे पवित्र प्राण्याला शोधायला लागले. तू कधी कुठलं पाप केलंयस काय रे? आम्ही तर आहोतच पापी. रोज कोणा ना कोणाला मारूनच खातो. पण तू तर पापी नाहीयेस ना? मी पण पापी आहे. मी एका चित्त्यावर प्रेम करून त्याच्याशी धोका केला होता. एखाद्याचं मन मोडणं सगळ्यात मोठं पाप आहे. सगळे प्राणी आपल्या आपल्या पद्धतीने पवित्र प्राण्याला शोधू लागतात, पण कुणाला असा प्राणी सापडतच नाही. कुणाला पवित्र प्राणी सापडला का ज्याने कुठलंही पाप केलं नसेल? नाही महाराज. हे बघा, शाकाहारी प्राणी शिकार करत नाहीत. असं असू शकतं की हरिणीने पाप केलं नसावं. हरिण तर सगळ्यात जास्त पापी आहे महाराज. तिने एका चित्त्यावर प्रेम करून त्याला धोका दिला आणि तिचा नवरा हरिण? हरणाला कळलं की हरिणीचं लग्नापूर्वी चित्त्याशी लफडं होतं, तेव्हा त्याने हरिणीला मारहाण केली आणि घटस्फोट घेतला. आता तोही पापी झाला. अशामध्ये शेरसिंगने चालाक कोल्ह्याला विचारलं, कोल्हिणी, हुशारीमध्ये तू सगळ्यात उत्तम आहेस. तू आमची मदत करू शकशील का? मला माफ करा महाराज. काय माहिती आता या जंगलाचं काय होईल. सगळे प्राणी निराश होऊन आपल्या आपल्या घरी निघून जातात. रात्रीच्या वेळी शेरसिंग झोपलेला असतो, तेव्हा एकदा पुन्हा त्याच्या स्वप्नात बाबा आले. बाबा, तुम्ही पवित्र प्राण्याला नाही शोधू शकलात ना? सगळे प्राणी पापी आहेत.
आता तुम्हीच एखादा प्राणी सुचवून आमच्यावर मेहरबानी करा. जंगलातल्याच कडेवर चमेली बकरी राहते. तिने कोणतंच पाप केलं नाहीये. मी उद्याच चमेलीला भेटायला जातो. कल्याण असो. पुढच्या दिवशी शेरसिंगने सभा बोलवली. मित्रांनो, काल रात्री बाबांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय की जंगलाच्या सीमेवर चमेली नावाची बकरी राहते, जिने कोणतंही पाप केलेलं नाही. आपल्याला लगेचच त्या बकरीला शोधायला हवं महाराज. आज संध्याकाळी आपण सगळे मिळून चमेलीकडे जाऊ. संध्याकाळ होताच सगळे प्राणी चमेलीला भेटायला सीमेपाशी जातात. थोडा वेळ चालल्यानंतर त्यांना चमेली बकरी दिसते. सगळे तिच्यापाशी जातात. तुझं नाव चमेली आहे का? हो, पण तुम्ही सगळे कोण आहात आणि इथे का आलात? माझं नाव शेरसिंग आहे आणि मी या जंगलाचा राजा आहे. मग शेरसिंग चमेलीला सगळं काही सांगून तिची मदत मागतो. जर मी त्या दगडाला स्पर्श केल्याने तुमचा त्रास कमी होणार असेल तर मी नक्कीच तुमच्या बरोबर येईन. मग शेरसिंग चमेलीला घेऊन गुहेच्या दिशेने जातो. थोडा वेळ चालल्यानंतर सगळे गुहेपाशी पोहोचतात. सांगा महाराज, काय करू मी? तुला त्या दगडाला स्पर्श करायचा आहे. तू त्या दगडाला स्पर्श करशील तर आमची शक्ती परत येईल. चमेली बकरी त्या दगडाला स्पर्श करते, पण जंगलकरांना त्यांची शक्ती मात्र परत मिळत नाही. मी अजूनही कमजोरच आहे. माझी शक्ती सुद्धा परत आली नाही. आता काय करायचं महाराज? माहित नाही. सगळे निराश होऊन जंगलात परत येतात. बाबांनी जे सांगितलं होतं ते आम्ही केलं, तरीही शक्ती परत आली नाही. काय माहित आता काय होईल. तेव्हा चिंटू ससा तिथे येतो. महाराज, मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय. सांग. महाराज, तुम्ही ज्या बकरीला घेऊन गुफेत गेला होतात ती खरोखरची बकरी नव्हती. काय? मी जेवणाच्या शोधात असताना जेव्हा लांडग्यांच्या घरामध्ये गेलो होतो तेव्हा मी पाहिलं तिथे. तुझं रूप धारण करून आज मी शेरसिंग सोबत जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना वेडा बनवलं. पण तू असं का करतोस? मला या जंगलाचा राजा बनायचंय. जर तू त्या दगडाला स्पर्श केला असतास तर सर्व शक्ती प्राप्त झाल्या असत्या. पण मला कुणाच्याही शक्ती पुन्हा मिळणं मान्य नव्हतं, कारण मलाच या जंगलाचा राजा व्हायचंय. अच्छा, तर अशी गोष्ट आहे. आता तर लांडग्याला उत्तर द्यावंच लागेल. पुढच्या दिवशीच्या सकाळी ही खबर जंगलात सगळीकडे पसरते की सगळ्या प्राण्यांची शक्ती परत आलीये. हे ऐकून कोल्हा आपल्या गुहेत आला. जर तू इथेस तर सगळ्यांच्या शक्ती पुन्हा कशा मिळाल्या? मी चिंतेमध्ये आहे आणि तू हसतेस बकरी. मी एवढ्यासाठी हसतेय कारण की मी बकरी नाहीचे. त्याला म्हणतात चोरावर मोर. बकरीच्या जागी तू इथे कशी काय आलीस? ज्या प्रकारे आम्ही पोहोचण्यापूर्वीच तू बकरीला गायब केलं होतंस, अगदी त्याचप्रमाणे जेव्हा तू झोपला होतास तेव्हा आम्ही बकरीला गायब करून कोल्हेणीला इथं ठेवलं होतं. आणि मग रात्रीच्याच वेळी आम्ही त्या पवित्र बकरीला घेऊन गुफेमध्ये शिरलो आणि बकरीचा त्या दगडाला स्पर्श केल्यानेच शक्ती पुन्हा मिळाल्या. हे ऐकून कोल्ह्याला आश्चर्य वाटतं. महाराज, आता या द्रोही लांडग्याचं काय करायचं? तुम्ही सगळे याला मारून खाऊन टाका. नाही महाराज, त्याला माफ करा. हे तू काय बोलतेस चमेली? चुकणाऱ्यांपेक्षा क्षमा करणारा मोठा असतो महाराज. याला मारू नका. बघितलंस लांडग्या, तू हिला कैद केलंस, तरीही ही तुझी शिक्षा माफ करून घेते. याला म्हणतात पवित्र प्राणी. राजा बनण्याच्या लालसेपोटी मी माझं कर्तव्यच विसरलो होतो. मला माफ करा महाराज. चमेलीच्या सांगण्यावरून जा, मी तुला माफ केलं. माफी मिळाल्यावर कोल्हा खुश होतो आणि शक्ती मिळाल्यावर सगळे प्राणीही खूप खुश होतात. त्या दिवसानंतर सगळे अगदी आनंदाने राहू लागतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.